जीवनात कायम आनंदी राहण्यासाठी हे 111 उपाय करून पहा. आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका. 2. आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा, कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात. 3. आयुष्यात दुःख त्रास होतच असतो. त्याचं प्रमाण कमी कसे करता येईल ते शोधून पहा. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा. 4. भविष्यात होणाऱ्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तयारी करा. भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका. 5. आपल्या दुःखाचे भांडवल न करता दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपोआप तुमचे दुःख कमी होईल. 6. इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या. 7. कुणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका, म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख होणार नाही. 8. आपली गुपित कोणाला सांगू नका, म्हणजे तो आणखी कोणाला सांगेल का या चिंता सतावणार नाहीत. 9. आपल्या चिंता आपले दुःख आपल्या पुरते ठेवा, त्याचा बाऊ करू नका. 10. प्रत्येक वेळी मीच जिंकायला पाहिजे ही अपेक्षा सोडा. 11. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. 12. आपल्यात असलेल्या क्षमता ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा, परिणामाची चिंता न करता जे कराल ते कार्यक्षमतेने, मेहनतीने आणि आनंदाने करा. 13. ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करा, इतरांच्या आनंदाने आनंदी व्हा. 14. आपल्या आयुष्यात होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका. 15. जीवनात येऊन गेलेल्या आनंदी क्षणाचा बायोस्कोप मनात फिरता ठेवा. 16. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याबरोबरचे संबंध, वाढदिवस, घरगुती समारंभ अशा कार्यक्रमातून दृढ ठेवा. 17. आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधीकधी नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करा. 18. उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून या. 19. नेहमी उत्स्फूर्त आणि टवटवीत राहा, हसत राहा, आनंदी राहा. 20. आनंद हा मानसिक असतो, तो बाह्य गोष्टीत न शोधता. 21. प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगळीच असते, त्याचा आदर करा. 22. जीवनात येणाऱ्या लहान सहान गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा, आपल्यामध्ये शोधा. 23. सतत ताणाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका. 24. खेळ, करमणूक, गायन, पर्यटन, नर्तन, वाचन या गोष्टींसाठी थोडा वेळ द्या. 25. दररोज किमान 10 मिनिटं काहीच न करता निश्चित करा, काही करायचं नाही म्हणजे विचारही करायचा नाही. 26. शांत बसताना खोलीत टीव्ही, व्हिडिओ किंवा म्युझिक सिस्टीम पूर्णपणे बंद ठेवा. 27. तुम्ही जे काम करता ते नक्कीच महत्त्वाचे आहे, पण कामातून वेळ काढून तुमच्यातील कलेलाही प्राधान्य द्या. आपल्याला जे आवडेल त्यासाठी वेळ दिला तर मन जास्त आनंदी राहतं. 28. अधूनमधून तुमच्या रुटीनमध्ये बदल करा, म्हणजे फ्रेश वाटेल. तेच रुटीन असेल तर कंटाळवाणं होतं. 29. कधीतरी स्मशानभूमी, दवाखाना, सरकारी दवाखाना, मेंटल हॉस्पिटल, दिव्यांग शाळा या ठिकाणांना भेटी द्या. तिथे गेल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपण खूप नशीबवान आहोत आणि मग तुम्ही आनंदाने जीवन जगाल, तक्रार करणे थांबवाल. 30. सकारात्मक व्यक्तींच्या बरोबर राहा. तुम्ही खुश राहण्यासाठी तुमच्या आसपासच्या व्यक्ती त्याच पद्धतीची असण्याची आवश्यकता आहे, जे नेहमी सकारात्मक विचार मनामध्ये ठेवतात. 31. जे केल्याने तुम्हाला आनंद होतं ते काम करा. ती कामं अगदी साधी असली तरी करा, कारण ती तुम्हाला आनंद देऊन जात आहेत. 32. स्तुती प्रशंसेमध्ये अडकू नका. लोकांनी प्रशंसा करावी यासाठी काही करू नका. लोकांनी केलेल्या प्रशंसा बरेचदा खोट्या असतात आणि त्या केल्या की आपण हुरळून जातो आणि नाही केल्या की दुःखी होतो. त्यामुळे लोकांनी प्रशंसा करण्याची वाट पाहू नका. तुम्हाला छान वाटेल ते करा.
33 तुम्ही तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक यशाचं सेलिब्रेशन करा, मग ते यश छोटे का असेना. हे सेलिब्रेशन तुम्हाला पुढचं यश मिळवण्यासाठी मदत करणार आहे. 34 तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल अशी कोणतीही गोष्ट करू नका. 35 जे लोक नेहमी आनंदासाठी इतरांचा आधार शोधत असतात ते अनेकदा भावनिक दुखावले जातात आणि मग ते तणावाचे बळी ठरतात. म्हणून आनंद इतरांकडे शोधू नका, आनंदाचे क्षण तुम्ही तयार करा. 36 जर तुम्हाला नेहमी आनंदी राहण्यासाठी इतरांच्या सहवासाची गरज असेल तर तुम्ही बहुतेक वेळा दुःखी असाल. 37 तुमच्या फोनला एक दिवस सुट्टी द्या. त्या दिवशी कोणालाही मेसेज करायचा नाही, तसेच कॉलही करायचा नाही. एवढंच नाही तर इंटरनेटसुद्धा वापरायचा नाही. घरातल्या प्राण्यासोबत वेळ घालवा. 38 कोणत्याही बागेत जाऊन डोळे बंद करून काही वेळ शांत बसा. त्यावेळी पक्ष्यांचा आवाज, निसर्गाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. 39 मला आता या कामासाठी वेळ द्यायचा आहे अशा त्रासिक भावनेने कामाला किंवा दिवसाला सुरुवात करू नका. 40 दारात फुलझाडे लावा. काही फुलं घरात फ्लावर पॉटमध्ये ठेवा. फुलांकडे पाहून आणि त्यांचा सुगंध घेऊन मन प्रसन्न वाटते. 41 कधीतरी काहीही काम न करता स्वस्थ बसून राहण्यातही वेगळाच आनंद असतो. कधीतरी दुपारच्या वेळी एक झोप काढणं, चहा पिता पिता सूर्यास्त पाहणं किंवा एखादा दिवस कोणतीही कामं न करता पुस्तक वाचत राहणं, यालाच काहीजण आळशीपणा असंही म्हणतील. पण हा आळस नसून स्वतःसाठी काढलेला निवांत वेळ असतो. यामुळे आपण फ्रेश होतो आणि आनंदी होतो. 42 शरीरातील 83% संवेदना ह्या डोळ्यांच्या माथ्यातून होत असतात. याकरिता भोवतालचे वातावरण प्रसन्नपूर्वक व प्रकाशयुक्त ठेवा. 43 स्त्रियांनी केसात गजरा माळावा. गजरा माळल्याने त्याचा सुगंध आणि फुलांचा थंड स्पर्श मनाला उल्हासित करतो. 44 रिकामे मन शैतानाचे घर असते. त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा. सतत काहीतरी करत राहा. 45 रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या. आवडते गाणे पुन्हा ऐका व गुणगुणत राहा. 46 चिडचिडेपणा, डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा. 47 दुसऱ्यांचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका. 48 तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. 49 अतिविचार करणं थांबवा. 50 महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. 51 नाहक दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या घेऊ नका. 52 आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या 5-6 वेळा स्वतःला सांगा. 53 समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा. 54 स्वतःबद्दल कमी बोला म्हणजे दुःख ओढावले जाणार नाही. 55 चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करा. 56 चालण्याची गती थोडी वाढवा व ताठ मानेने स्मित व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजात वावरा. 57 लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा. 58 जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या. दीर्घ श्वसन करा. 59 स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असं ठेवा. 60 एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत 10-15 मिनिटे घालवा. 61 नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात करा. 62 विनोदी सिरियल पाहताना खळखळून असा व शरीराची हालचाल होऊ द्या. 63 दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं थांबवा. 64 इतरांसोबत तुलना करणे पूर्ण थांबवा. 65 भविष्याचा अतिविचार करणं थांबवा. 66 पुरेशी शांत झोप घ्या, यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल. 67 दररोज व्यायाम करा. दररोज व्यायाम करणे म्हणजे आर्थिक बचत करणं आहे, आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणं आहे. 68 ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका.
त्यावर नंतर विचार करत बसून मनात कुठू नका. 59 दिवसातील काही वेळ स्वतःसाठीही ठेवा. 70 नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा. निगेटिव्ह विचारांच्या माणसांपासून दूर राहा. 71 आपल्या आवडत्या व्यक्तींचा विचार करा. 72 तणावापासून नेहमी दूर राहा. 73 20 ते 25 मिनिटे उन्हात फिरा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. काही वेळेला व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही तणाव वाढतो. 74 तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचे काम करा किंवा मनापासून काम करा. 75 घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंदी निश्चितच वाढतो, कारण की आपण आपले काम संपूर्ण घरी आलो तर त्यांच्यासोबत वेळ घातल्यामुळे संपूर्ण तणाव नाहीसा होतो. 76 दुसरा कोणी आपले लाड करेल याची वाट पाहू नका, स्वतःचे लाड करा. 77 समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका. यामुळे आपल्याला त्रास होत नाही. क्षमा करणे आणि क्षमा मागणे यावर विश्वास ठेवा. 78 तुमचं ध्येय निश्चित करा आणि त्याच्या दिशेने कार्य करा, म्हणजे दिशाहीन होऊन पश्चातापाची वेळ येणार नाही. 79 वर्तमान काळात जगा. भूतकाळ आठवून पश्चाताप करणे सोडा आणि भविष्य काळाचा विचार करून आत्ताच्या क्षणाचा आनंद घेणे थांबवू नका. 80 येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका, मनावर नियंत्रण ठेवायला शिका. 81 दुसऱ्या दिवशीचे आदल्या दिवशीच नियोजन करा, म्हणजे धावपळ होऊन त्रास होणार नाही आणि काम राहिल्याचा पश्चाताप होणार नाही, परिणामी दुःख होणार नाही. 82 कधीही कोणाचा तिरस्कार मत्सर द्वेष करू नका. 83 आयुष्य नेहमी साधे सरळ जगा, खोटा देखावा करू नका. 84 प्रत्येक काम आशा ठेवून करा, निराश होऊन करू नका. 85 आपल्या कामाचा आनंद घ्या. 86 कितीही वाईट वेळ असो, कितीही मोठे संकट असो, नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवा. 87 जे तुम्हाला योग्य वाटते, जे करताना तुम्हाला आनंद मिळतो ते तुम्ही करा. दुसऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका, त्यांच्याकडे फक्त उपदेश असतात. 88 तुमचं काम तुम्हालाच करायचं आहे, दुसरं कोणीही करणार नाही, त्यामुळे ते रडत करण्यापेक्षा आनंदाने करा, म्हणजे ते चांगलं पूर्ण होऊन तुम्हाला यश मिळेल. 89 सतत तक्रारी करणे थांबवा. 90 कमी आणि योग्य ते बोला, योग्य त्या ठिकाणी बोला आणि स्वतःची किंमत वाढवा. 91 आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. दररोज व्यायाम करा, म्हणजे निराशा तुमच्याजवळ फिरकणार नाही. 92 नेहमी खरे आणि प्रामाणिक वागा. 93 स्वतःच्या आनंदाबरोबर दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करा, त्यांनाही कधीतरी मदत करा, जेणेकरून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. 94 कोणताही असू दे, पण तुमचा छंद जोपासा, त्या छंदातून आनंद निर्माण होतो. 95 निसर्गात फिरा, पशुपक्षी प्राण्यांना जवळून पहा, सूर्योदय सूर्यास्त पहा, या गोष्टी आपल्याला उत्साही बनवतात. 96 निसर्गरम्य परिसरात सहलीला जा, जमेल तसे बाहेर फिरायला जा, मन प्रसन्न राहील. 97 कौटुंबिक कार्यक्रम, बाहेरून आलेले एखादं निमंत्रण स्वीकारा, तेथे उपस्थिती दाखवा, सर्वांच्या मध्ये मिळून मिसळून राहा, म्हणजे तुम्ही एन्जॉय करू शकाल. 98 नेहमी आवडते पोशाखाला खूप प्रसन्न वाटेल. 99 हे जग कालही होतं, आजही आहे, उद्याही असणार आहे, म्हणून फुकटच्या चिंता वाहू नका. तुमच्या चिंता वाहण्याने कुणातरीही काही बदल होणार नाही, म्हणून आनंदी राहा. 100 जवळच्या मित्रमैत्रिणींना रोज भेटत जा, त्यांच्याशी मनापासून गप्पा मारा, तुमचं सुख दुःख शेअर करा, जेणेकरून मन हलकं होईल आणि पुढची वाटचाल करण्यास आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल. 101 जर कधी जास्त मानसिक त्रास वाढला तर स्वतःला एकांत द्या, एकांतामध्ये नेमकं कुठे चुकलं आहे याचा विचार करा. 102 निगेटिव्ह विचारांना मनात जागा देऊ नका, नेहमी पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा. 103 स्वतःला वेळ द्या, स्वतःमध्ये आनंद शोधा, स्वतः खुश राहा, म्हणजे जग सुंदर दिसेल. 104 आयुष्य एकदाच मिळते, पुन्हा मिळत नाही, त्यामुळे त्या दिवसाला हसत मुखाने सामोरे जा. मरण येईपर्यंत आयुष्य तर जगायचं आहे, मग रडत का जगायचं, हसत का नाही, म्हणून सतत हसा, आनंदी राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.